थेरम, पायथागोरस थेरम, ठीक आहे. ओके, लहानपणी होता का रे तुम्हाला? कितवीला होता? 7वीला होता, ठीक आहे. पायथागोरस थेरम हा स्पेसिफिकली कोणाबद्दल आहे रे? स्पेसिफिकली कोणाबद्दल आहे? असा ट्रायंगल जो काय राईट अँगल ट्रायंगल आहे, ठीक आहे. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे कोणता ट्रायंगल रे? असा ट्रायंगल, ठीक आहे, ज्याचा एक अँगल किती असतो रे? 90 डिग्री असतो. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? नाही, ठीक आहे. तर बेसिकली काय म्हणणं आहे पायथागोरस थेरमचं? पायथागोरस नावाचा एक सायंटिस्ट होता, ठीक आहे, मॅथमॅटिशियन होता. तर त्याचं म्हणणं असं होतं ए बी सी, ठीक आहे, ए बी बी सी हे काय साईड्स आहे आणि एसी काय हायपोटेनस आहे. हायपोटेनस कोणाला म्हणतात? 90 डिग्रीच्या अपोजिट जी साईड असते तिला काय म्हणतात? हायपोटेनस असं म्हणतात. तर मग ह्या याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं होतं, काय म्हणणं होतं? तर त्या दादांचं म्हणणं असं होतं की एका बाजूचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या बाजूची काय केलं रे? स्क्वेअर, यांची काय केली? ऍडिशन केली. साईडची, कशाची म्हणतोय? साईडची ऍडिशन केली, ठीक आहे. स्क्वेअर केला, साईडचा काय केला? स्क्वेअर केला. दोघं साईडचा काय केला? स्क्वेअर केला आणि त्यांची ऍडिशन केली आणि त्यांचं रूट घेतलं आणि त्यांचं काय घेतलं? रूट घेतलं. तर आपल्याला कोण भेटणार आहे? एसी भेटत असतो, असं त्यांचं म्हणणं होतं. यालाच तुम्ही आणखी अशा पद्धतीमध्ये पण मांडू शकतात की ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. जर इकडचं रूट काढायचं असेल तर आपण काय म्हणणार? स्क्वेअरिंग ऑफ बोथ साइड म्हणणार ना. अरे हा या ना, बघा इकडं या बाजूला पण काय होऊन जाईल? स्क्वेअर येऊन जाईल आणि इकडं पण स्क्वेअर. तर याचं रूटचं साईन चालला आणि इकडे काय येतो? स्क्वेअर येतो. समजलं काय हे असं का मांडलं गेलेलं आहे? ठीक आहे, कळलं? मग याला आपण अशा पद्धतीमध्ये सुद्धा काय करू शकतो? मांडू शकतो. पण जी ऍक्च्युअल मेथड आहे ती कोणती आहे? ही आहे, ठीक आहे, आणि ही पण बरोबरच मेथड आहे. तर असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं बघू. सगळ्यांचं पुस्तक ओपन पाहिजे त्यांच्या पुढे. ओपन आहे ना सर्वांचं पुस्तक? ओके, ठीक आहे, गुड. बघा त्यांनी एक ट्रायंगल दिलेला आहे पुस्तकामध्ये. काय रे? पी आर क्यू किंवा आर क्यू पी. आपण कोणता घेतलाय रे? ए बी सी घेतलेला आहे, ठीक आहे. तर बेसिकली काय असणार आहे? ह्या काय रे? लेंथ आहे. ह्या काय? लेंथ आहे. लेंथ ऑफ ए बी, लेंथ ऑफ ए सी, लेंथ ऑफ बी सी आणि लेंथ ऑफ ए सी असं, ठीक आहे. The lengths of P, Q, QR, PR and triangle figure also can be shown R, P, Q with this. त्यांना R, P, Q असं पण दिलं जाऊ शकतं, पण मग असं कोणी काय मांडत नाही, ठीक आहे. ही झाली एक गोष्ट. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे, लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. ह्या जेवढ्याही स्लाइड्स असणार आहे, ठीक आहे, त्या सर्व स्लाइड्स तुम्हाला याच्यात भेटून जातील. त्या सर्व स्लाइड्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येऊन जातील. टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या, तिथे येऊन जाणार, ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट, ठीक आहे. ट्रिपलेट्स. तर ही ट्रिपलेट्स म्हणजे काय रे? कोण सांगेल मला? ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी पॉज करून विचार करायचा की काय असू शकतं, ठीक आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी काय करून यायचं? चॅप्टर रीड करून यायचा असतो आधी. मॅथचा असू द्या की कोणताही असू द्या, ठीक आहे. गोष्टी अंडरस्टँड व्हायला तुम्हाला काय होणार आहे? मदत होणार आहे, ठीक आहे. तर मग काय रे की समजा एक तर ट्रिपलेट आपल्याला माहिती आहे कोणता रे? तो 4 16चा कोणता आहे? 16 आणि 9 किती होता रे? 4 3. हा माहिती आहे ना तुम्हाला? 4 3 5. हा काय? पायथागोरियन ट्रिपलेट आहे. कसं रे? समजा आपण ही बाजू घेतली आणि ही बाजू घेतली तर स्क्वेअर केला. ही बाजूचा स्क्वेअर किती येणार रे? 16 प्लस ह्या बाजूचा स्क्वेअर किती येणार आहे? 9. आणि आपल्याला माहिती ह्याची ऍडिशन करून याचं काय काढायचं असतं? रूट काढायचं असतं. तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे? एसी भेटणार आहे. अरे हा या ना, ठीक आहे. मग 16 9 किती होता रे? 25 होतात का? 25, ठीक आहे. 16 9 किती आले? 25 झाले, ठीक आहे. आणि 25चा रूट किती येतं रे? 5 येतं. म्हणजे तुमचा एसी किती आहे? 5 आहे. अरे आहे का इथे? 5 बघा आपला. अरे हा या ना, ठीक आहे. मग हेला काय म्हणतात? पायथागोरियन ट्रिपलेट्स असं म्हणतात. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? काय अडचण आहे? ठीक आहे. मग कधी कधी आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट माहिती नसतात वगैरे, अशा अनेक गोष्टी असू शकतात. पण मग काही वेळेस तयार करायला लावतात वगैरे. 1 2 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो आणि त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला इथे या ठिकाणी खाली दिलेलं आहे.
एक ट्रिपलेट त्यांनी कोणता दिला रे? 11, 60, 61 दिलेला आहे. ठीक आहे. ऑब्विसली मला सांगा रे, जर मी तुम्हाला एखादा ट्रिपलेट असं सांगितला XYZ सांगितला, काय सांगितला? XYZ, आणि मी तुम्हाला त्याच्यावरून विचारलं की सांगा रे मला की याच्यातला हायपोटेनस कोणता आहे, असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला, ठीक आहे, तर त्याच्यासाठी कोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला गरजेची? नाही, XYZ नंबर आहे. XYZ काय आहे? नंबर्स. जसं 3, 4, 5 कसं आहे? मला सांगा रे, मी तुम्हाला सांगितलं 11, 60, 61 याच्यातला हायपोटेनस कोणता आहे? एक्झॅक्टली गुड कोण असणार आहे? जो मोठा असणार आहे तो काय असणार आहे? हायपोटेनस असणार आहे. इथपर्यंत तर डोकं चालतंय तुमचं सर्वांचं? काय अडचण आहे याच्यामध्ये? नाही. ठीक आहे, गुड, एकदम बरोबर. ठीक आहे, तर मग यांना पायथागोरियन ट्रिपलेट्स असं म्हणतात. ठीक आहे, की असे दोन नंबर्स. ठीक आहे, मग ते राईट अँगलच्या का असू शकतात? बाजू असू शकतात. हे पॉइंट मध्ये पण येतं का? हो येतं. पण पायथागोरियन ट्रिपलेट हा पॉइंट मध्ये असतो का? नाही, तो परफेक्ट असतो. काय असतो? परफेक्ट असतो. पायथागोरियन ट्रिपलेट किती असू शकतात? इन्फानाइट असू शकतात. ठीक आहे, आता पायथागोरियन ट्रिपलेट तयार करण्यासाठी एक त्यांनी आपल्याला काय दिलेला आहे? फॉर्म्युला दिलेला आहे. ठीक आहे, मागे कोणाचा आवाज होतोय? वरती कर रे शटर. काय रे? ऑफिस मध्ये जाऊन बसायचं. जा. पूर्ण कर शटर खाली. ओके, ठीक आहे. मला सांगा, पायथागोरियन ट्रिपलेट समजलं तुम्हाला? 10वीचे विद्यार्थी पार्थ, निलेश समजलंय? कृष्णा समजलं? पायथागोरियन ट्रिपलेट मला सांगा रे, मग काही पण असू शकतो का पायथागोरियन ट्रिपलेट? नाही. समजा मी इथे घेतला 6 घेतला, ठीक आहे, आणि इथं मी घेतला 5 घेतला. 6चा स्क्वेअर किती होणार आहे रे? 36 होणार आहे. किती होणार आहे? 36 होणार आहे. ठीक आहे, 5चा स्क्वेअर किती रे? 25. 36 आणि 25 किती होतं रे? 30 आणि 25 किती आले रे? 61 होतं का? 61 होतं का 75? किती होतं? 61. 30 आणि 20 किती रे ताई? 50. 6 5 11, 61 होणार आहे ना? 61 होणार आहे. √61 काय असणार आहे? ठीक आहे, काय राहील √61? 7 आणि 8च्या मध्ये असणार आहे, पॉइंट मध्ये राहील. अरे हा या ना. ठीक आहे, पण मग याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणणार का आपण? नाही, कारण की हायपोटेनस हा होल नंबर येत नाही. आपल्याला काय आला पाहिजे? होल नंबर आला, किंवा नॅचरल नंबर म्हणू आपण. होल नंबर मध्ये 0 येतो, 0 नाही येऊ शकत. काय आला पाहिजे आपल्याला? नॅचरल नंबर आला पाहिजे. समस्या इथपर्यंत? काही अडचण आहे कोणाला? नाही. कोणाला आहे अडचण? आहे नाही? जायचं पुढे? ओके, गुड. तुम्हाला दिसतंय का फळ्यावरची? ओके, ठीक आहे. चला तर मग आपण पुढे जाऊ. समजा A, B, C आर नॅचरल नंबर्स. A इज ऑलवेज ग्रेटर दॅन B दिलेलं आहे का रे त्यांनी? सगळ्यांनी पुस्तक ओपन ठेवायचं आहे. ठीक आहे, बघा काय सांगितलंय. A, B, C हे काय रे? नॅचरल नंबर्स आहे. ठीक आहे, एक आपण पायथागोरियन ट्रिपलेट्स बद्दलच जाणून घेऊ. ठीक आहे, काय? ओके, सगळ्यांना दिसतंय? ओके, काय सांगितलं रे? A, B आणि C हे काय रे? नंबर आहे. जसं मी काय बोललो तुम्हाला, XYZ. अरे हा या ना. ठीक आहे, ठीक आहे, आणि A हा ऑलवेज काय असणार आहे? ग्रेटर असणार आहे कोणापेक्षा रे? B पेक्षा. ही एक गोष्ट सांगितली त्यांनी. देन तेव्हा 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 काय असेल? जर A, B, C जर आपण नंबर घेतले, ठीक आहे, तर तेव्हा बेसिकली सीचा असा काही रेफरन्स येत नाही या ठिकाणी. A, B बद्दलच विचार करा, सीचा काही विचार करू नका. काही आलं तर सांगतो मी तुम्हाला. तेव्हा एक ट्रिपलेट काय असेल रे? A² प्लस B². ठीक आहे, दुसरा काय असणार आहे रे? A² मायनस B² हा राहील, आणि तिसरा काय असणार आहे रे? 2AB हा असणार आहे. इथपर्यंत कळतंय तुम्हाला? ठीक आहे. आता हे आलं कसं, किंवा नेमकं काय झालं याच्यामध्ये? ठीक आहे, याचा तुम्ही थोडासा काय करायचा आहे? विचार करायचा आहे. घ्या, बघा तुम्ही ते काय म्हणतात, अनालिसिस करा त्याच्यातलं, की हे असं कसं केलं जाऊ शकतं, किंवा काय लॉजिक काय लावलं त्यांनी याच्या पाठीमागे.
विचार करा. घ्या, मांडायला घ्यायचं. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा स्क्वेअर करा. ठीक आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा काय करा, स्क्वेअर करा. ठीक आहे. पुस्तकात तिथं स्क्वेअर दिलेला नाहीये. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ब्रॅकेटच्या वरती पण तिथं पण काय स्क्वेअर आहे. काय होईल ते बघा. ठीक आहे. आणि ते काय स्क्वेअर करून दिलेलं आहे. इकडे लक्ष द्या. मला सांगा रे, याच्यातला हायपोटेनस कोण असणार आहे? ऑब्विसली हा असणार आहे. अरे हा या ना, हायपोटेनस कोण असणार आहे? हा असणार आहे ना. म्हणजे बघितल्या कळतं का तुम्हाला? अरे हा या ना. मला सांगा, ए आणि बी हे दोघं काय नंबर आहे, बरोबर. ए हा बी पेक्षा काय रे मोठा आहे. काय अडचण याच्या इथपर्यंत काही? ठीक. मला सांगा याच्यातली सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती राहील? ही राहील का? स्क्वेअरची ऍडिशन, बरोबर आहे. म्हणजे हा तुमचा काय झाला रे, हायपोटेनस झाला. ही तुमची साईड काय असणार आहे, 1 असणार आहे. तुमची काय असणार आहे, साईड 2 असणार आहे. इथपर्यंत कळतंय का रे? चला मला सांगा रे, याचा स्क्वेअर केला आपण. कोणाचा? याचा स्क्वेअर केला. काय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा काय केला आपण? स्क्वेअर केला. ठीक आहे. इज इक्वल टू इकडे काय रे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे एक झालं. आणि प्लस काय रे, 2ab काय आलं, याचा स्क्वेअर केला. मला सांगा रे, जर आपण याचा इकडून काय करून घेतला, स्क्वेअर करून घेतला. ठीक आहे. तर याची पण याचं जे पण एक्सपान्शन करू आपण, ते याच्या इक्वल आलं पाहिजे इकडे जी पण ऍक्शन करू. अरे हा या ना. तेव्हा आपण काय म्हणू की हे काय गणित बरोबर आहे. चला करायचं मग. ठीक आहे. चला मला सांगा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा स्क्वेअर काय होणार आहे? ठीक आहे. दिलेला आहे त्यांनी आपल्याला. काय होईल सांगा बरं? A4 मायनस 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. अरे हा या ना. प्लस काय रे, बी पॉवर 4 आहे. काय अडचण आहे का याच्यामध्ये? नाही. प्लस इकडे याचा स्क्वेअर काय होणार सांगा रे? 2 चा स्क्वेअर किती होतो? 4 ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर. काय अडचण आहे का रे याच्यामध्ये तुम्हाला? नाही. ठीक आहे. मला सांगा रे, लाईक टर्म्स आहे का? अरे हा या ना. प्लस मायनस होतील का? लाईक टर्म्सची वजाबाकी होते ना, अधिक वजाबाकी होते की नाही? अरे हा या ना. बघा दोघांचं व्हेरिएबल सेम आहे का? एस ए बी प्लस त्या परत दोघांची पॉवर पण सेम आहे का रे? हो सेम आहे. मग मायनस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर हा 4a स्क्वेअर बी स्क्वेअर मध्ये प्लस मायनस होऊ शकतो. मग हे असं उरेल का रे? ए पॉवर 4 प्लस बी पॉवर 4 प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर. अरे हा या ना. ठीक आहे. याला जर आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेतलं ते असं असणार आहे, ए पॉवर 4 प्लस 2a स्क्वेअर, सॉरी 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी पॉवर 4. अरे भावांनो सांगा, काय अडचण आहे का रे याच्यामध्ये? नाही. चला याला एक्सपान्स करू. कोणाला? याला. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. त्याचं पण एक्सपान्शन दिलंय. हे तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे ना, ए प्लस बी स्क्वेअर. हे म्हणजे काय करतो आपण? ए प्लस बी आणि ए प्लस बी. बस काहीच नाही करायचंय. इथं फक्त काय स्क्वेअर आहे. इथं काय दिले? स्क्वेअर दिले. तर इथं पण काय होऊन जातील? स्क्वेअर येऊन जातील. ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर काय होणार आहे रे? ए पॉवर 4. ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर काय होणार आहे रे? ए स्क्वेअर बी स्क्वेअर होईल. अरे हा या ना. बी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर काय होणार आहे? परत तेच ए स्क्वेअर बी स्क्वेअर होणार आहे. ठीक आहे. 2 गुणिले 3 लिहा, 3 गुणिले 2 लिहा. उत्तर काय येतं? एकच येतं. बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती होणार आहे रे? बी पॉवर 4 होणार आहे. मला सांगा रे, लाईक टर्म्स आहे का या दोघी? हो. मग हे काय होईल? ए पॉवर 4 प्लस 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी पॉवर 4. अरे हा या ना. समजा की नाही समजा? चमका क्या? ठीक आहे. मला सांगा, मग याला एक्सपांड केलं तर काय होणार आहे? हे असं होईल का रे? ए पॉवर 4 प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी पॉवर 4. अरे हा या ना. बघा इकडची ही राईट हँड लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड सारखी आली का रे? हो आली. म्हणजे याच्यावरून आपण सांगू शकतो की हा फॉर्म्युला काय आहे? बरोबर आहे. समजलं? काही अडचण आहे? नाही. मग हे तुम्हाला एवढं सगळं फॉर्म्युला करायची गरज आहे का?
नाही, फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे याच्यामध्ये बघा, दोनच नंबर आहे, कोणते रे? ए आणि बी. तुम्ही डायरेक्ट जरी टाकले, इथे जरी टाकले, चला चला सांगा. आपण आहे ना, कृष्णा तुझी बर्थ डेट काय रे? 14. ओके, आपण 14 घेऊ. ठीक आहे, एक आणि काय घेतला रे? 4 घेतला. चला इथं काय टाकायचं? एकचा काय होईल? स्क्वेअर. प्लस इथं काय रे? 4चा स्क्वेअर. इथं काय होणार रे? 1चा स्क्वेअर. इथं काय होणार रे? 4चा स्क्वेअर. इथं पण काय होईल रे? 2 इंटू 1 इंटू 4. आणि त्याचा पण काय रे? अरे हा या ना, बरोबर आहे की चुकीचं आहे? एकचा स्क्वेअर किती होतो रे? 1. 4चा स्क्वेअर किती होतो? 16. मग हा तुमचा काय आला? 17 का रे? हो. चला, एकचा स्क्वेअर किती होतो? इथं ना आपल्याला आहे ना, हा बी घ्यावा लागेल. काय घ्यावा लागणार आहे? बी. आणि हा काय घ्यावा लागणार आहे? ए. ही तर व्हॅल्यू तर तीच येईल, 17च येणार इथे. इथे फक्त याला 4 करा आणि याला काय करा? 1 करा. कारण की आपल्याला आपण इथं म्हटलंय बघा, ए हा बी पेक्षा काय असणार आहे? मोठा असणार आहे. चला, 4चा स्क्वेअर किती होतो रे? 16. 16 मधून 1चा स्क्वेअर किती रे? 1. किती गेले रे? 15 आले का रे? अरे हा या ना, अरे हा या ना. ठीक आहे, चला मला सांगा, 15चा, ठीक आहे, जे पण काय होत असेल ते, नंतर प्लस, नंतर इथे काय होतं रे? बेचोक 8. 8 आणि किती होता रे? 9. आणि इथं काय असणार आहे? 9चा स्क्वेअर. चला रे, होतं का बघू आपण. 15चा स्क्वेअर किती होतो रे? 2 2 5. हुशार आहे माझे विद्यार्थी. 9चा स्क्वेअर किती होतो रे? 71 का 81? 81 होतो. ओके, बेरीज किती होतं रे? 5 आणि 1 6. 8 आणि 2 10. वरती गेला, वरती किती गेले? 3 गेले. 1 गेला, 2 आणि हा, मग असं सांगा ना जरा निवांत. ठीक आहे, आणि इथं 17चा स्क्वेअर किती होतो रे? चला गुणाकार करू. मला तिसरीला एका मॅडमांनी शिकवलं होतं 17चा गुणाकार. बघू आपण येतो का मला. 7 7. नाही येते ना, काहीतरी चुकलं आपलं. अरे हा, आपण तिथं बेरीज केली ना. गुड गुड गुड. मी चेक करत होतो तुम्हाला येते. नाही रे, नाही, जेन्युइन मिस्टेक झाली माझ्याकडून. ऍक्सेप्टेबल आहे, ऍक्सेप्टेबल आहे. इथे हे बघा, इथे सगळे प्लस प्लस होतो ना, मग त्या नादात मी काय करून टाकला? प्लस करून टाकला. काही विषय नाही, चूक मान्य मला. बे एक, बे आणि बेचोक 8. म्हणजे इथं आपल्याला काय लिहावं लागणार रे? 8चा स्क्वेअर. म्हणजे किती लिहावं लागेल रे इथे आपल्याला? 64. पहिली इथं 8 लिहून घेऊ. 8चा स्क्वेअर. इथं काय लिहावं लागेल? 64. 5 आणि 4 किती होता रे? 9. 2 आणि 6 किती होता रे? 8. आणि इथे किती होता? 2. तेच म्हटलं, असं काय होत होतं. चला, 17चा गुणाकार. 7 7. वरती किती गेले रे? 4. 7 1 7. 7 आणि 4 किती होता रे? 11 होतात. इथे खाली घर काय करायचं? कॅन्सल. नाही, हे करायचं असं क्रॉस. 7 1 7. 1 1 1 प्लस. चला रे, येतं का? इथं काय आले? 9 आणि x किती असणार आहे? 9. 7 आणि 1 8. 1 आणि 1 2. अरे वा, बरोबर आलं बघा. ठीक आहे, तर झालं, डन. यालाच काय म्हणणार आहे? पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणणार आहे. मग तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट काढता येतील का रे आता? हो, चला, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करायचे आणि हा फॉर्म्युला वापरून पायथागोरियन ट्रिपलेट काढायचे. आणि ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काढा, करा, फॉर्म्युला वापरा. एक्झाम्पल काय? फॉर्म्युला वापरून तुम्ही तुमच्या मनाने घ्या ना. मी नंबर देऊ का? घ्या. 111. हे नाही रे, 111 मोडून जाईल. घ्या. 7 आणि 13. 7 आणि 13. ए काय असणार आहे तुमचा? 13 असेल आणि बी काय असणार आहे? 7 असणार आहे. कारण की ए विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन बी. मग ए काय घेणार? 13 आणि बी काय घेणार? 7. ओके, मला सांगा, फॉर्म्युला समजला का तुम्हाला? इकडे ईश्वरी, शुभांगी, परफेक्ट समजलंय की त्याच्यात काय अडचण आहे? डाऊट कोणाला इकडे? कोणाला डाऊट असेल तर मला विचारा एकदा.
तुम्ही ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ चालू ठेवला तरी चालेल, ऑफ केला तरी चालणार हे, कारण की तेवढा वेळ ते थांबवतो. दर्शन, तेवढी साऊंड सिस्टीम ऑन कर रे आपली. ते लाल कलरचं बटन दाब बरं. दर्शन, तुझ्या गोळ्या चुकतायत माहिती का? मला सांगते लाल कलरचं बटन आहे का तिथे? अरे ते साऊंड सिस्टीमचं बटन. हे बघा, स्पीकर दिसतोय तुला? हा. मजाक करतो ना दर्शन, राग नाही आला ना तुला? मी तुमच्यासाठी इथे लिहून ठेवतोय, तेवढी फाइंड करा तुम्ही. ठीक आहे, एक 5 घ्या आणि 14चा करा. ठीक आहे, त्याच्यानंतर ए बी कोणता घ्यायचा तुम्ही ठरवायचं. ठीक आहे, 1 घ्या तुम्ही, 3 घ्या आणि 9. ठीक आहे, यांच्यावरून पायथागोरन ट्रिपलेट करायचं आहे. तोपर्यंत तुमच्यासाठी मस्तपैकी एक छान गाणं मी प्ले करतोय. ठीक आहे, रेकॉर्डिंग चालू आहे का? चालू आहे, चालू आहे, काय टेन्शन. आज उद्यामध्ये हा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल याच्यावरती, युट्यूबवरती. तर ज्यांना हवं असेल, म्हणजे ज्यांना नाही समजले, ते परत घरी काय करू शकतात, रिव्हिजन करू शकतात. ठीक आहे, 30 तारखेला आपला बक्षीस समारंभ आहे. आजची 26 तारीख आहे, म्हणजे आजपासून 4 दिवसांनी. ठीक आहे, रविवारी. आज बुधवार आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ठीक आहे, शनिवारी काही मुलं संध्याकाळी या. ठीक आहे, आपल्याला थोडं तिकडे नियोजन लावायचं जरा. ठीक आहे, आणि रविवारी सुद्धा सकाळी लवकर यायचंय. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना सांगेल त्यांनी लवकर, नाही तर सगळ्याचे सगळे आले तरी चालतील. आणि सगळ्यांचे आई वडील कार्यक्रमाला आले पाहिजे बरं का. IIT बॉम्बे मधून टॉपर मुलगा तुम्हाला मार्गदर्शन करायला येणार आहे. ठीक आहे, पण हेच मार्गदर्शन तुमच्या आई वडिलांसाठी सुद्धा गरजेचं आहे, की विद्यार्थ्यांसाठी काय गरजेचं आहे आणि काय गरजेचं नाहीये. समजलं? कळलं? समीक्षा, मम्मी पप्पा दोघं पाहिजे कार्यक्रमाला. त्याला पण घेऊन येशील अनुष्काला. तिने काय अजून ऍडमिशनचं फायनल नाही केलं, काल भेटली होती ती मला. ती के वागला काहीतरी BSc ऍग्री करायचं म्हणते ना. ठीक आहे, चांगली फील्ड आहे ती पण. तुमचं दोघांचं कम्युनिकेशन नाही का एवढं? तुम्ही वेड केलं. जोपर्यंत तुम्ही गणित सॉल्व्ह करताय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला पुढे घेऊ शकतात. ठीक आहे, आजचा सुविचार लक्ष द्या इकडे. काय रे? इच 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 मिसफॉर्च्यून यू एन्काउंटर विल कॅरी इन इट द सीड ऑफ टुमॉरोज गुड लक. म्हणजे आज जी तुमच्या सोबत चुकीची गोष्ट घडते, ठीक आहे, त्याच्यामध्ये ना उद्या जे चांगलं होणार आहे त्याचं काय बी आहे. ठीक आहे, तर तुमच्यासोबत एखादी चुकीची गोष्ट झालेली असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह राहायचंय, की त्याच्यामधून तुम्ही काय घ्यायचंय, धडा घ्यायचाय, शिकायचंय, की भविष्यात जे चांगलं होणार आहे त्याचं बीज कशामध्ये होतं, त्या चुकीच्या गोष्टीमध्ये. सगळं झालं का सांगायचंय मला? आलं? ती इंटरनेटची वायर आहे रे इकडे. फक्त खाली
येताना जाताना सगळ्यांनी पाय वगैरे व्यवस्थित बघा. झालं का रे? जे विद्यार्थी ऑनलाईन बघतायत हे बघा, हा ऑफलाईनचाच व्हिडिओ आहे. ठीक आहे, ऑफलाईन शिकवता शिकवताच काढलेला आहे. इथे विद्यार्थीजनांना जेव्हा मी काही गणित देतो वगैरे तेव्हा ते करतात, त्याच्यामुळे व्हिडिओ तो ऑनच असणार आहे. तुम्ही याला फास्ट फॉरवर्ड करू शकतात, पुढे घेऊन जाऊ शकतात. जिथे परत लेक्चर रिझ्यूम होते त्या ठिकाणी. हे मला झालं का सांगायचंय रे? ठीक आहे, लक्ष द्या. हे बघा, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हे बघा, हा व्यक्ती दिसतोय का तुम्हाला याच्यावरती आता? ठीक आहे, बेसिकली ना हा मेलाय आता बरं का. कारण याला काय झालेलं आहे, रेबीज झालेला आहे. काय झालेलं आहे? रेबीज. पावसाळ्याचे दिवस आहे, आजूबाजूला अनेक भटके कुत्रे तुमच्या इथे असतात. अरे हा या ना. ठीक आहे, तर त्या भटक्या कुत्र्यांचा जर तुम्हाला चावलं वगैरे, तर खूप असे लहान मुलं असतात आपल्या घरामध्ये जे आई वडील मारतील या भीतीने घरामध्ये सांगत नाही. ठीक आहे, तर अशी कोणती गोष्ट, अशी घटना तुमच्या आजूबाजूला घडत असेल तर आपल्या सरकारी दवाखान्यात जायचे. तुम्हाला कुत्र चावलं, छोटंसं पिल्लू का असे ना, त्याचं जरी तुम्हाला काय लागला, दात लागला, तर नख लागल्याने काहीच नसतं, दात लागल्याने आत असतं. म्हणजे तुमच्या ब्लडमध्ये त्याचा सलाइवा गेला तर. ठीक आहे, तर आपल्या शिंद्याच्या सरकारी दवाखान्यात जायचे तुम्ही. तिथे रेबीजचा तुम्हाला कोर्स दिला 4 दिवसांचा. तो कोर्स घ्यायचा आहे. तो व्हॅक्सिन येते. ठीक आहे, म्हणजे ती काही गोळ्या औषधं नाही की रेबीज तुम्हाला झालाय आणि त्याच्यावरती तुम्ही गोळ्या औषधं घेताय. व्हायरसवर गोळ्या औषधं नसतात. व्हायरसवर फक्त काय करू शकतो, आपली बॉडी हेच औषध आहे, तेच स्वतः काय करतं, इम्युनिटी तयार करतं. समजलं? ठीक आहे, एकदा जर तुम्ही लेट केलं, 10-15 दिवस होऊन गेले आणि तुम्ही इंजेक्शन जर घेतलं नाही, तर 100% तुम्हाला काय होणार, रेबीज होणार आहे. ठीक आहे, मग प्रत्येक कुत्र चावलं तर रेबीज होतो का? नाही. असं कुत्र ज्याला रेबीज आहे ते चावलं तर काय होतं, रेबीज होतो. समजलं? पण मग आपल्याला नाही सांगू शकत ना, कुत्र सांगताना सगळ्यात पाठी घालून फिरणार आहे का मला रेबीज आहे, मला रेबीज नाही, असं बरोबर आहे की नाही? तर मग कुत्र चावलं की चावलं, कुठे जा, शिंद्याच्या सरकारी दवाखान्यात जायचंय आणि तिथे कशाचं औषध, इंजेक्शन घ्यायचंय, रेबीजचं इंजेक्शन घ्यायचंय. बघा हा याचा व्हिडिओ बघा तुम्ही, की एकदम गॉन केस आहे आता डायरेक्ट. Do so because he's afraid of the water. He raises it to his mouth, unable to take a drink, and then sets the water down and laughs. I'm pretty sure that this is just a nervous laugh. Hydrophobia is an indicator for a much worse disease known as rabies that has almost a 100% mortality. One of the major symptoms is the inability to drink water because you throw up. मॉर्टॅलिटी रेट किती आहे? 100% आहे. म्हणजे रेबीज झाला म्हणजे काय, 100% माणूस काय होणार आहे, मरणार आहे. समजतंय? ठीक आहे, तर कुत्र वगैरे चावलं तर काय करा, ठीक आहे. अनेक जणांच्या घरी, अनेक जणांच्या असतील 1-2 जण आपल्या क्लासमध्ये की ज्यांच्या घरी कुत्र असेल, मांजरी पाळलेले असेल. मांजर चावल्यामुळे सुद्धा रेबीज होतो बरं का. तर तुमच्या घरी कुत्र मांजर असेल तर काहीच नाही करायचंय. आपल्या इथे पशुवैद्यकीय दवाखाना सुद्धा आहे. अरे आहे का नाहीये? हो, तिथे घेऊन जायचं. तिथे शेळके डॉक्टर म्हणून आहे, आता कोणते काय माहिती नाही. तर ते तुम्हाला आहे ना एक प्रिस्क्रिप्शन देतील, रेबीजचं इंजेक्शन आणायला सांगतील. त्याचे पैसे आपल्याला द्यावे लागतात, 150 रुपयाला भेटतं. तर ते इंजेक्शन आणायचं, इथे धन्वंतरी मेडिकलमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ते घेऊन ते त्यांच्या हाताने काय करून देतात, तुमच्या कुत्रा मांजरीला इंजेक्शन देऊन देतात. ठीक आहे, 1 महिन्याच्या अंतराने परत त्याला ते द्यायचं असतं, त्याची इम्युनिटी तयार होते. असं दर त्याला वर्षाने ते इंजेक्शन काय करत राहायचंय, तुम्ही देत राहायचं आहे. म्हणजे त्या कुत्र्याला रेबीज होणार नाही. म्हणजे ते कुत्र तुम्हाला चावलं तरी तुम्हाला इंजेक्शन घ्यायची गरज नाही, प्रिकॉशन म्हणून घेऊ शकतात.
पण मग तुम्हाला त्याच्यापासून काही धोका होणार नाही. समजलं? तर तुमच्याकडे असे पाळीव प्राणी असतील तर त्यांना नक्की रेबीजचं कायदा इंजेक्शन द्या. समजलं? ओके. चला, पायथागोरियन ट्रिपलेट समजले? अरे हा या ना, काही अडचण आहे का आता सांगा बरं मला. नाही? यस, डाऊट आहे? चला आपण आहे ना आता करून बघू की ना हे काय पायथागोरियन ट्रिपलेट मध्ये काय झालंय. ठीक आहे, ओके. चला सांगा रे, काय घेतले होते आपण? ए आणि बी काय घेतला होता रे? ए 13 आणि बी 7. ओके. ए काय होता आपला 13 आणि बी काय होता आपला 7 होता. ठीक आहे, ओके. पायथागोरियन ट्रिपलेट मध्ये आपण काय शिकलोय रे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, नाही ब्रॅकेटचा स्क्वेअर नसतो इथे. ठीक आहे, कशामध्ये आहे का? पण तुम्ही फाइंड करताना तुम्हाला स्क्वेअर करायची गरज नाहीये कशाची. ए स्क्वेअर बी स्क्वेअर तुम्ही डायरेक्ट काढू शकतात. स्क्वेअर तो फॉर्म्युला कसा आला याच्यासाठी आपण स्क्वेअर काढला होता. समजतंय का तुम्हाला? येईल 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 मी करून दाखवतो तुम्हाला. मला सांगा एक पायथागोरियन ट्रिपलेट सांगा, कोणता होता? 4 5 आणि कोणता होता? 3 4 5 होता ना? 3 4 5 होता. ठीक आहे, एक समजा आपण हे घेतलं 1 आणि काय घेतला रे? 2 घेतला. 1 चा स्क्वेअर किती होतो रे? 1. 2 चा स्क्वेअर किती होतो रे? 4. हा किती आला तुमचा? 5 झाला. बरोबर. आणि एक काय होता? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होता ना? ठीक आहे. 2 स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर किती होतो? 4. आणि 4 मधून 1 गेला किती उरतात? 3 उरतात. आणि एक हे काय होता? 2 इंटू ए बी ना? 2 1 2 1. आपण काय घेतले मला सांगा रे? ए आणि 13 आणि 4 सोडा इकडे, एक सेकंड होईल. स्क्वेअर करायची गरज नाहीये. अरे तुम्ही जे म्हणताय ना ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा पण स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर नाही करायचा आपल्याला जेव्हा ट्रिपलेट फाइंड करायचे असतील तेव्हा. ठीक आहे, तर फॉर्म्युल्यासाठी आपण फॉर्म्युला तयार करण्यासाठी की जो फॉर्म्युला त्यांनी दिलाय ना त्याचं आपण डेरिव्हेशन करण्यासाठी स्क्वेअर केला होता तिथे. समजतंय? एक सेकंड. 2 आणि 3 घेतला आपण. लक्ष द्या माझ्याकडे. ए काय तुमचा 3 आहे आणि बी काय तुमचा 2 आहे. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे? ए स्क्वेअर प्लस, ठीक आहे, हा तुमचा 1 होतो, हायपोटेनस असतो हा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हा तुमची एक बाजू असते आणि एक तुमची बाजू काय असते रे? 2ab. बरोबर. चला, ए काय रे तुमचा 3. 3 चा स्क्वेअर किती होतो? 9. ठीक आहे, आणि 2 चा स्क्वेअर किती होतो? 4. 9 4 किती आले रे? हा तुमचा 13 आला. ए चा स्क्वेअर ए काय आपला 3 आहे, 9 आणि 2 चा स्क्वेअर किती आहे? 4 4 आहे ना? 9 मधून 4 गेले किती आले? 5. बेदुने बेत्रिक 6 आणि 6 दुने 12. हे झाले तुमचे ट्रिपलेट. इथे कुठे स्क्वेअर केलाय का आपण? नाही. 12 चा स्क्वेअर किती होतो? 144. 5 चा स्क्वेअर 25. हे दोघांचे ऍडिशन किती होते? 169. 13 चा स्क्वेअर किती होतो? 169. स्क्वेअर आपण काय केला होता? फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन करण्यासाठी आपण काय केलं होता? स्क्वेअर केला होता. समजतंय का तुम्हाला शुभांगी? कळलं? ठीक आहे. पण जेव्हा ट्रिपलेट फाइंड करायचं तेव्हा फक्त काय करा? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा तुमचा हायपोटेनस, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही तुमची एक बाजू आणि 2ab ही तुमची काय असणार आहे? दुसरी बाजू असणार आहे. समजलं? काय अडचण आहे याच्यामध्ये? नाही. ठीक आहे, मग चला आपण तुम्हाला गणित काय दिलं होतं ते बघू आपण. काय गणित दिलं होतं मी? 7 आणि 13 ना? ओके. 7 चा स्क्वेअर किती होतो रे? 49 प्लस 13 चा स्क्वेअर किती होतो? 169. चला 9 9 18 वरती गेला 1, 6 4 10 आणि 1 11 वरती गेला 1, 218. अरे हा तुमचा हायपोटेनस किती आलाय? 218 आला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे रे? वजाबाकी करायची ना? चला 169 मधून 49 गेले. सांगा बरं. 120 ना? एकदम बरोबर.
120 तुमचं काय आली रे, एक बाजू आली, आणि 2 गुणिले 49 करा, किती होतं रे? 2 इंटू ए इंटू बी आहे ना. चला, किती होता? 49 गुणिले 9 किती होता? 98 होता ना. हा, 49 गुणिले काही पण करा, 2 गुणिले 3, काय यार, काय चाललंय तुमचं? किती आलं रे? 98, बरोबर आहे. आणि 98 गुणिले कोण करायचं आपल्याला? सॉरी, हे का करायचं आहे? बरोबर आहे तुमचं. 7 दुने 14, आणि 14 गुणिले किती करायचं आपल्याला? 13 करायचं आहे. 3 चोक 12, वरती गेला 1, 3 1, 3 आणि 1 4, 1 4, 4 1 1 1 1 आणि हा 2, आणि 4 आणि 4 8, आणि हा किती आला? हा बरोबर आहे. मग हा बघा, हे तुमच्या 2 साइड आल्या. ठीक आहे, 182. तुमची ही एक बाजू ही आहे, एक बाजू ही आहे, आणि एक बाजू कोणती आहे? ही आहे. म्हणजे काय केलं रे? याचा स्क्वेअर केला आणि याचा स्क्वेअर केला, आणि त्या दोघांची काय केली रे? ऍडिशन केली, आणि त्याचं रूट काढलं तर ते किती येणार आहे? 218 येणार आहे. हे तुमचं काय आहे? पायथागोरियन ट्रिपलेट आहे. सोपं आहे का अवघड आहे पायथागोरियन ट्रिपलेट काढणं? ते सगळं सोडा. मला पेपरला किती 1-2 मार्काला येईल तुम्हाला, फक्त ते इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट काय होतं माहिती? याच्यामध्ये तो काढण्याचा जो फॉर्म्युला बनवला गेलाय ना, ते समजून घेणं काय होतं जास्त इम्पॉर्टंट होतं. समजलंय तुम्हाला? मग समजलंय तुम्हाला? ठीक आहे, तर मग जायचं पुढे मग. ठीक आहे, चला. काय एक आणखी करून दाखवू तुम्हाला? अजून एक करू? ठीक आहे, आपले क्लासची सिंगर राधिकाईचं असं म्हणणं आहे की आणखी एक करून दाखवायचं, तर करून दाखवण्यासाठी. चल राधिका, ए सांग, तू काय घ्यायचं? एकदम मोठ्या व्हॅल्यू नको सांगू, ज्याचा स्क्वेअर करणं लईच अवघड होऊन जाईल असं. 9. चला राधिकाने बी तुला छोटा सांगावं लागेल बरं का. मग आता 5. गुड. चला मला सांग, हायपोटेनसची व्हॅल्यू काय असणार? ए स्क्वेअर प्लस, एवढे तर हुशार आहे तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर एक बाजू काय असणार आहे रे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. गुड. दुसरी बाजू काय असणार आहे सांगा रे? 2ab असणार. अरे हा या ना. चला, ए स्क्वेअर बी स्क्वेअर. 9चा स्क्वेअर किती होतो रे? 9चा स्क्वेअर किती होणार आहे? आणि बी चा स्क्वेअर किती होणार आहे? 25. मग चला, 81 आणि 25 किती होता सांगा बरं मला? 106. 106 का? 106. चला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 81 मधून 25 गेले किती उरतात रे? सांगा सांगा, 81 मधून 25 गेले किती उरतात? 64 51. मला तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. आपण वजाबाकी करून 81 वजा बाकी किती रे? 25. ठीक आहे, 1 मधून 5 जातो का? नाही. मग 1 कोणाकडे जातो? 8 कडे. 8 नाही, चुकलं 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 चुकलं. 1 कोणाकडे जातो? 8 कडे जातो. 8 कडून किती घेतो? 1 घेतो. 8 मधून 1 गेला तर किती उरणार आहे? 7 आले. 11 मधून 5 गेले तर किती उरतात रे? 6 उरता. 7 मधून 2 गेले तर किती उरता? 5. 56 बरोबर आहे. ठीक आहे, हा तुमचा एक झाला. नंतर काय रे? 2 इंटू ए इंटू बी. मला सांगा, ए काय रे तुमचा? 9 आहे. बी काय? 5. बे 9 18. 18 पंचे 90 का? ओके, मला येत नाही बरं का 18चा पाडा, खरंच येत नाही. हे तुमचे काय झाले? ट्रिपलेट झाले. अरे हा या ना. ठीक आहे, तुम्ही यांना चेक करून घेऊ शकतात. नंतर तुम्ही काय करायचंय? याचा काय करा? स्क्वेअर करा. याचा काय करा? स्क्वेअर करा. याची काय करा? ऍडिशन करा. आणि त्यांचं काय काढा? रूट काढा. तुम्हाला कोण भेटणार आहे? 106 भेटणार आहे. काही अडचण आहे? काही डाऊट आहे? समजले पायथागोरियन ट्रिपलेट? 1-2 मार्काला, मॅक्झिमम किती मार्काला येईल तुम्हाला? 2-3 मार्काला येईल ते. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. फॉर्म्युला काय तुम्हाला डेरिव्हेशन विचारणार नाहीये. ठीक आहे, पण मग तुम्हाला ते जमलं पाहिजे. म्हणजे विचार करा ना यार, तो जो कोणी पण मॅथमॅटिशियन असेल त्याला डोकं लावावं लागलं असेल का नाही? ठीक आहे, आणि तो किती वर्षाचा असेल? 25, 28, 30 एक वर्षाचा असेल की नाही? म्हणजे त्याने जे 25-30 वयात डोकं लावलं ते तुम्ही कितव्या वयात लावतायत? वयाच्या 14व्या वर्षी, 15व्या वर्षी लावतायत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आणखी काहीतरी चांगलं करावं त्याच्यापेक्षा, ही संपूर्ण मानव जातीची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे. मग करशाल ना तुम्ही? काहीतरी तुम्ही पण असं एक्सक्यूज ZQ RQ
असा एखादा थेरम वगैरे शोधून काढा तुम्ही. ठीक आहे, वैष्णवीज थेरम असं काहीतरी, जसं पायथागोरसचा प्रमेय तसं वैष्णवी प्रमेय. एक तुम्हाला तो आपल्या एक ना रामानुजनचं एक इक्वेशन ऑफ इन्फिनिटी म्हटलं जातं त्याला, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढा. आपले इंडियन मॅथमॅटिशियन सुद्धा खूप ग्रेट होते बरं का. रामानुजन तर हे आत्ताचा माणूस आहे, म्हणजे मागच्या शतकातला माणूस आहे. ठीक आहे, अँड त्याला सॉरी रामानुजन पण, आणि सी व्ही रमन माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे, सी व्ही रमन सरांना रोमन हे भेटले. त्यांचा बर्थडे आपण आहे ना हे म्हणून साजरा करत असतो, सायन्स डे. कधी असतो माहिती ना तुम्हाला? 27 फेब्रुवारीलाच असतो ना, आय थिंक. 27 फेब्रुवारीला आणखी एक गोष्ट असते, कोणती? मराठी भाषा दिवस असतो त्या दिवशी. गुड गुड. चला मला सांगा रे, हे समजलं तुम्हाला? काय अडचण आहे का रे याच्यामध्ये? नाही ना? ठीक आहे, जायचं मग पुढे. ठीक, यस. कशाला? एकदम चुकीचं आहे तुझं, मी तुला करून दाखवतो का चुकीचं आहे. ठीक आहे, ह्या भाऊचं म्हणणं असं आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं आहे, तर आपण याला काय करू शकतो? ए प्लस बी ब्रॅकेटचा काय घेऊ शकतो? स्क्वेअर करू शकतो. ठीक आहे, ऐकून घे. ठीक आहे, चल आपण पहिले हे प्रूव्ह करू. याचं असं म्हणणं आहे, आवाज नकोय मला, की हे काय इक्वल आहे, पण माझं असं म्हणणं आहे हे इक्वल नाहीये. चल आपण इथे व्हॅल्यू टाकून बघू. 1 आणि 2 टाकू. काय टाकू? 1 आणि 2. 1 चा स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर किती होतो रे? 1. 2 चा स्क्वेअर किती होतो? 4. 4 आणि 1 किती होता? 5. तिकडं पण 5 उत्तर आलं तरच हे काय बरोबर असेल, नाही तर नाही. चल काय 1 अधिक 2 आणि ब्रॅकेटला काय केला? स्क्वेअर केला. 1 आणि 2 किती आले रे? 3. आणि 3 चा काय आला? स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर किती येतो रे? 9. मग हे इक्वल आलं का? नाही. आवाज का करतोय? आलं का इक्वल? नाही. तू जे म्हणतोय ते प्लस मध्ये नाही होत, ते कशामध्ये होतं? मल्टिप्लिकेशन मध्ये होतं. कसं? मी तुला समजून सांगतोय बघ. जेव्हा ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर असेल, ठीक आहे, ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर असेल, आपण काय करतो रे? जर बेस सेम असेल तर पॉवरची ऍडिशन करतो, पण इथं बेस सेम आहे का? नाही, पण इथे पॉवर काय सेम आहे. अशा वेळेस तू काय करू शकतो? पॉवरला कॉमन काढू शकतो. पॉवरला काय काढू शकतो? कॉमन काढू शकतो. बघ इथे आपण काय घेऊ? 1 घेऊ गुणिले काय घेऊ रे? 2 घेऊ. याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर. ठीक आहे, बघ 1 चा स्क्वेअर किती होतो? 1 गुणिले 2 चा स्क्वेअर किती होतो? 4. 4 1. अरे आलं का नाही? ठीक आहे, इथं काय रे? 1 गुणिले काय आलं? 2 आणि त्याचा काय? स्क्वेअर. 2 1 2 आणि 2 चा काय? स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती होतो? 4 होतो. आलं का रे इक्वल? हो, म्हणजे हे सुद्धा काय इक्वल आहे. पण हे इक्वल आहे का? नाही, हे इक्वल नाहीये. समजलं? जेव्हा असं तुम्हाला कन्फ्युजन असतं कोणत्या फॉर्म्युला का नंबर टाकून बघायचे. समजलं? मी तुम्हाला बघा ते हे पण सांगतो कधी. इकडे लक्ष द्या काढे. समजा असं असेल 1 प्लस 2 अपॉन 2. खूप जण चूक करतात, 2 2 काय करून टाकतात? कॅन्सल करून टाकतात. नाही होत बरं का 2 2 कॅन्सल. कसं काय? बघा 2 2 कॅन्सल केलं तर ह्या बाजूला किती उत्तर आलं रे? किती उत्तर आलं? 1 उत्तर आलं की नाही? मग ह्या बाजूला पण जर व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर उत्तर किती आलं पाहिजे? 1च आलं पाहिजे की नाही? 2 आणि 1 किती होता? 3. 3 अपॉन किती आले रे? 2. 1 इज इक्वल टू 3 ला 2 ने भाग दिला तर किती उत्तर येते रे? बे 1 बे 1.5 का रे? अरे हा इक्वल आहे का? नाही, म्हणजे हे पण काय चुकीचं आहे. पण इंटू असेल तर 1 इंटू 2 अपॉन 2 इज इक्वल टू 1 इंटू 2 अपॉन 2. इकडे बघ, तू इथे इंटूला 2 2 कॅन्सल केलं तर काय येतो? 1 येतो. ठीक आहे, आणि इकडे बघ 1 2 जा 2 आणि 2 ला 2 ने डिवाइड केलं तरी उत्तर काय येणार आहे? 1 येणार आहे. म्हणजे इंटू असेल तेव्हा आपण काय करू शकतो? कॅन्सल करू शकतो, पण प्लस मध्ये प्लस मायनस मध्ये करू शकत नाही. हे बेसिक आहे बरं का, हे लक्षात ठेवा कामात येईल. ठीक आहे, समजलं? अरे हा या ना, तुला गरम होतंय का ग? तू गरम गरम करून मला गरम व्हायला लागलं माहिती का आता. कर रे फॅन. शपथ मला आधी घाम नव्हतं, आता घाम यायला लागलं. आई जपून जरा, लय महागाचं हे सर्व. वायर सगळ्यांनी भरून गेलं तुमच्याकडून. थँक्यू वैष्णवी. ठीक आहे,
याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात सुंदर असा थेरम येतो 30, 60, 90चा, जो लई जोरात झाला, कमी कर 3 वर कर. तर तू तिथे जाऊन बसते का? ए दीदी तू बस ग इकडे, तिला बसू दे इकडे. बस 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 बस. हीटवेव्ह आली आपल्या क्लासमध्ये, एसी बीसी लावा लागणार आहे. लाव एसी पण लाव. फी भरा तुम्ही सगळ्यांनी, फी जमा करा. ते छोटे पंखे आणून देतो तुम्हाला, ते नसतं का ते. ठीक आहे. 30, 60, 90 कडे दिसतंय का रे तुम्हाला? काल एक्सप्लेन केला होता. ठीक आहे. 30, 60, 90 परत एकदा एक्सप्लेन करून सांगतोय, पण मला नाही वाटत गरज आहे यार परत एक्सप्लेन करायची, कारण की 30, 60, 90 मी ऑलरेडी एक युट्यूब वरती व्हिडिओ टाकलेला आहे त्याचा. अरे हा या ना, काल कोणी किती जणांनी घरी जाऊन बघितला का? केलाय का मी 36, 90 का 45 केलाय? दिलंय ना मी. ठीक आहे. ओके चला लक्ष द्या माझ्याकडे. एक काम करू, परतच एकदा मी तुम्हाला काय करतो तो करून दाखवतो. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. ओके ठीक आहे. समजा मी अरे आकृती का काढली आहात तुम्ही? विषय अलग काय? असं काहीतरी असेल. तुला कसं काय मावशी जमतं असं? लॉकडाऊन मध्ये काय मग हे करायचे का तुमच्या इथं? तुमच्या आलं 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 काही विषय नाही. ठीक आहे. ओके 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 चला आपल्याला एक 60 दाखवायचं आणि एक 30 दाखवायचं. झाला का रे? बघा बघा एकदम परफेक्ट आलाय. हा किती रे तुमचा? याला नाव देऊ आपण. काय नाव द्यायचं सांगा बरं मला. एबीसी. एक सेकंड, अरे नवीन आहे मी, समजून घ्या. चला नाव द्यायला काय नाव द्यायचं? ए बी आणि नाही टी घेऊ आपण, सी तिकडे बाजूला देऊ आपण. ठीक आहे चला. अरे समजतंय का नाही समजत? सांगा बरं मला. याचा आपल्याला काय काढायचंय रे? क्लोन काढायचंय. क्लोन 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 ओपेसिटी कुठे? इथं. हा दिलाय दिलाय दिलाय. अरे यार ओके त्याच्या शेजारचं घ्यायचंय का आपल्याला? ठीक आहे थांबा थांबा. कोणतं रे हे? बरं जाम हुशार आहे बरं काय. हा आला आला आला. तिकडचं घ्यायचं. एक सेकंड. नवीन आहे रे मी. हा आला आला. ठीक आहे. गुड गुड गुड. मला सांगा रे हा सेम आहे का रे? जो इकडे होता तो इकडेच आहे. मला सांगा हा याला काहीतरी देऊ आपण. काय म्हणू याला? सी म्हणू. ठीक आहे. इथपर्यंत कळलं का रे तुम्हाला? ओके गुड. मला सांगा रे हा किती डिग्री होता? 30 डिग्री आहे. अरे हा आहे ना. ठीक आहे. ऑब्विसली हा किती डिग्री रे? 90 डिग्री आहे. किती डिग्री आहे? 90 डिग्री आहे. आणि हा किती डिग्री रे? 60 डिग्री आहे. काही अडचण आहे का रे याच्यामध्ये? नाही ना. सगळ्यांना दिसतोय का मोठं करायचं रे याला? दिसतोय ना. मला सांगा आपण यालाच इकडं काय केलंय रे? काढलंय. म्हणजे हा 60 तर हा पण किती रे? काही अडचण आहे का रे तुम्हाला? नाही ना. ठीक आहे. हा 30 तर हा पण किती रे? 30 बरोबर आहे ना रे?
अरे तुम्ही सांगा मला, बरोबर आहे का नाही बरोबर आहे? ठीक आहे. मग मला सांगा रे, जर हा कोणता अँगल झाला रे? हा टोटल अँगल किती आला? 30 + 30 60 आला का नाही? अरे हा या ना, सांगा मला 60 झाला का नाही? मग मला सांगा रे, हा कोणता ट्रायंगल झाला? 60 60 60 हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. कारण की 60 60 60 अँगल कोणाचे असतात? इक्विलॅटरल ट्रायंगलचेच असतात. ही इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी. मग मला सांगा रे, जर मी याला एक्स पकडली तर हा पण एक्स आहे का रे? अरे हा या ना. आणि मला सांगा, हा सीबी सुद्धा काय असणार आहे? एक्स असणार आहे का रे? अरे हा या ना. तुम्ही सांगा बरं का मला. ठीक आहे, हा एक्स असणार आहे. काय अडचण आहे का इथे? नाही ना, परफेक्ट ना रे एकदम. ठीक आहे, 60 सुद्धा काय असणार आहे? एक्स असणार आहे. मग मला सांगा रे, जर सीबी आपण काय घेतला? एक्स घेतला, तर मला सांगा रे, इथे लिहितोय बरं का मी, सीबी इज इक्वल टू सीटी प्लस टीबी का रे? अरे हा या ना, सीटी प्लस टीबी. मग मला सांगा रे, आपण याला काय केलं? हे दोघं ट्रायंगल काय कॉंग्रुएंट ट्रायंगल आहे ना, कारण की कॉपी केलंय ना आपण त्याला. मग जेवढा कॉंग्रुएंट ट्रायंगलची टेस्ट काय असते सांगा रे मला? साइड अँगल, साइड अजून कोणती आहे? साइड 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 आहे का बघा? साइड 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 याच्या नाही, या दोघांच्या सांगायच्या रे. तिथं कसं काय वापरू शकतो आपण? गुड गुड. आपण कोणती वापरू शकतो? हायपोटेनस. बघा दोघांचं, याचा पण हायपोटेनस एक्स आहे आणि याचा पण हायपोटेनस काय? एक्स आहे. म्हणजे हे दोघं ट्रायंगल काय झाले? कॉंग्रुएंट झाले. म्हणजे यांच्या करस्पॉन्डिंग साइड काय आल्या रे? सारख्या आला. जेवढा सिटी तेवढाच काय आला? टीबी आला. चला मी म्हंटल सिटी वाय, तर टीबी पण किती रे? वाय. अरे हा या ना. मग मला सांगा, मी सिटी किती घेतला? वाय प्लस टीबी पण किती घेतला? वाय. पण सीबी किती रे? एक्स आहे. वाय प्लस वाय किती आले रे? 2y झाले. इथं काय आलं रे? एक्स. वाय ची किंमत काढायची 2 डिवायडिंग 2 फ्रॉम डिवायडिंग बोथ साइड्स फ्रॉम 2. मग इकडे काय होऊन जाईल? 2y 2 इकडे काय होऊन जाईल रे? कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली रे? x/2 आली. अरे आली का नाही? अरे हा या ना. म्हणजे तुमचा टीबी काय आला रे? मला सांगा, टीबी काय आला तुमचा? x/2 आला. अरे आला की नाही आला? मला सांगा रे, एक्स काय? हायपोटेनस आहे. म्हणजे मी याला असं काढू शकतो का रे? 1.4 1/2 इंटू एक्स. अरे हा या ना, असं बाजूला काढू शकतो ना 1.4 मध्ये. मग ह्या जे इक्वेशन लिहिलेलं आहे, याचा अर्थ असा होतो का रे, की टीबी ही हाफ ऑफ हायपोटेनस आहे. बरोबर आहे की नाही? एक्स काय आपला हायपोटेनस आहे की नाही? मग टीबी काय झाला? हाफ ऑफ हायपोटेनस. मग टीबी कोणाच्या अपोजिट आहे रे? बघा, हा टीबी कोणत्या अँगलच्या अपोजिट आहे? टीबी 30 डिग्रीच्या अपोजिट आहे का? अरे हा या ना. मग याच्यावरून आपण सांगू शकतो का काय? साइड अपोजिट टू 30 डिग्री विल बी हाफ ऑफ हायपोटेनस. अरे हा या ना. हे मला सांगा, हे लॉजिक कशामध्ये लागतं रे? फक्त आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये. आणि जिथे तुमचा एक अँगल किती असणार आहे? 30 असणार आहे, तेव्हाच हे लॉजिक लागतं. इथपर्यंत काय अडचण आहे का रे तुम्हाला? सांगा बरं मला. नाही ना? ठीक आहे. इथपर्यंत समजलं असेल तर तुम्ही लिहून घ्यायचंय. नंतर वगैरे व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करू शकतात? लिहून घेऊ शकतात. ठीक आहे. मला सांगा, इथपर्यंत कळलं तुम्हाला? काय अडचण आहे का याच्यामध्ये? अरे सांगा रे. नाहीये ना अडचण? मग करू का रे मी रफ? अरे हा या ना. बोला बोला. ठीक आहे. म्हणजे तुमचा टीबी किती आला एवढं कळलंय ना तुम्हाला? किती आला रे तो? x/2 आला. म्हणजे साइड अपोजिट टू 30 डिग्री काय असणार आहे? हाफ ऑफ हायपोटेनस असणार आहे. इथपर्यंत कळलं? काही अडचण आहे का रे? नाही. ठीक आहे. मला सांगा, टीबी किती आला रे आपला? x/2 आला. अरे हा या ना. आता आपल्याला कोण काढायचं आहे रे? एटी काढायचं आहे आपल्याला. बरोबर आहे की नाही? आपल्याला हे पण रिलेशन फाइंड करायचंय की एटी कोणाच्या अपोजिट आहे रे? 60 डिग्रीच्या अपोजिट आहे. आणि आपल्याला पुस्तकात मध्ये तर सांगितलंय की 60 डिग्रीच्या अपोजिट जो पण असणार आहे तो काय असणार आहे? √3/2 ऑफ हायपोटेनस. पण आपण विश्वास ठेवायचा का त्यांच्यावरती? अजिबात नाही. आपण काय करणार आहे? आपण प्रूव्ह करून दाखवणार आहे. ठीक आहे. आपण प्रूफ काढू त्याचं. कसं? मला सांगा रे. पायथागोरस थेरम माहिती आहे तुम्हाला? बरोबर आहे. पायथागोरस थेरम मध्ये आता सगळ्यांनी फक्त ह्या ट्रायंगलचा विचार करायचा आहे. कोणत्या ट्रायंगलचा विचार करायचा आहे? फक्त ह्या ट्रायंगलचा. कोणत्या रे? ए दिसतंय ना सगळ्यांना? ए टी ह्या ट्रायंगलचा विचार करायचा आहे. ठीक आहे. मी इथं लिहू का रे असं?
इन ट्रायंगल ए टी बी. अरे लिहू का नको लिहू? लिहू इन ट्रायंगल ए टी बी. ठीक आहे, ए टी बी राईट अँगल ट्रायंगल दिलंय का रे त्यांनी? मग इथे असं होईल का रे? ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए टी स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर. अरे हा या ना. चला मला सांगा ए बी आहे का रे तुमच्याकडे? हो आहे. ए बी काय रे? एक्स आहे. तर मी इथे काय आला? एक्सचा स्क्वेअर झाला. एटी आहे का रे आपल्याकडे? नाहीये. आपल्याला एटी काढायचा आहे. बरोबर. बीटी आहे का रे आपल्याकडे? हो आहे. बीटी काय रे? एक्स अपॉन 2 आहे. अरे आहे का नाहीये सांगा मला? त्याचा काय रे? स्क्वेअर आहे. चला मला एटी काढायचंय म्हणजे एका बाजूला कोण पाहिजे रे? एटी स्क्वेअर पाहिजे. बाकी सगळं कोणत्या बाजूला? या बाजूला. म्हणून मी इथे एक्स स्क्वेअरला इकडेच ठेवला. हा जो काय एक्स स्क्वेअर एक्स अपॉन 2 स्क्वेअर आहे त्याला कुठं आणलं रे? इकडे. तो इकडे आल्यावर काय आला? मायनस झाला. काय आला? एक्स अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय रे? एटी स्क्वेअर. आता जर मी हे गणित सॉल्व्ह केलं तर मला काय भेटणार रे? एटीची व्हॅल्यू भेटेल का रे? अरे हा या ना. चला मी एक्सचा स्क्वेअर करून घेतला. किती आला रे? एक्स स्क्वेअर मायनस इथं ब्रॅकेटला स्क्वेअर येणार रे म्हणजे दोघांचाच पण स्क्वेअर होतो. म्हणजे 2 काय काढलाय? कॉमन काढलाय. एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर किती होणार रे? 4 होणार आहे. अरे हा या ना. ठीक आहे, गुड. इथे एटी स्क्वेअर. चला याच्या खाली कोण नाही तर कोण आहे? 1 आहे. फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन कशी सॉल्व्ह करता माहिती तुम्हाला? याने याला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. चला एक्स स्क्वेअर इंटू 4 किती होणार आहे रे? 4 एक्स स्क्वेअर होणार आहे. बरोबर की नाही? चला मला सांगा मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर काय होईल रे? एक्स स्क्वेअर होणार आहे अपॉन 4 1 चा किती होणार रे? 4 होणार आहे. आणि इकडे काय रे? ए टी स्क्वेअर आहे. चला मला सांगा 4x स्क्वेअर मधून एक्स स्क्वेअर गेला किती उरले रे? 3x स्क्वेअर उरले. अरे हा या ना. खाली काय उरला रे? 4 उरला. इज इक्वल टू काय रे? ए टी स्क्वेअर आहे. अरे आहे का नाहीये सांगा बरं मला? आहे ना. ठीक आहे. मग आपल्याला एटी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची का रे? नाही. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची? एटीची. मग एटी स्क्वेअरचा एटी कसा होईल रे? जर मी त्याचं काय केलं? रूट केलं तर. पण मला जर हे इक्वल ठेवायचं असेल तर मला ह्या पण बाजूचं काय करावं लागणार आहे? रूट करावं लागणार आहे. म्हणजे आपण काय म्हणणार? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणणार आहे. अरे हा या ना. चला मला सांगा रे 3चं रूट काय येतं? 3चं रूट येतं का रे? परफेक्ट नाही. इरेशनल नंबर आहे म्हणजे ते काय असेल? रूट 3 असेल. एक्स स्क्वेअरचं रूट काय येतं रे? एक्स येतं. 4चं रूट काय किती येतं रे? 2 येतं. आणि इज इक्वल टू तुमचा काय आला? 80 आला. अरे आला की नाही आला? मला सांगा रे. आपण लिनियर इक्वेशन केलं होतं त्याच्यामध्ये 1.4 नावाची एक्सरसाइज होती का रे? नंबरची होती. त्याच्यामध्ये आपण काय करायचो? व्हेरिएबलला बाजूला काढायचो का रे? हो का नाही? इथे पण मी काढू शकतो का रे? अरे हा या ना. याच्यामध्ये इथे काय दिलेलं आहे मला सांगा? मल्टिप्लिकेशन आहे ना यांच्यामध्ये. मग मी याला असं लिहू शकतो रूट 3 अपॉन 2 इंटू एक्स. अरे हा या ना. इज इक्वल टू इथे काय रे? 80 आहे. मला सांगा रे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो का रूट 3/2 ऑफ एक्स कोण आहे? हायपोटेनस आहे. म्हणजे रूट 3/2 ऑफ हायपोटेनस असा अर्थ होईल का रे याचा? अरे हा या ना. म्हणजे 80 ही काय आली? रूट 3/2 ऑफ हायपोटेनस. मग 80 कोणाच्या अपोजिट आहे रे? 80 कोणाच्या अपोजिट आहे? 60 डिग्रीच्या. मग याच्यावरून आपण प्रूव्ह केलं की काय राईट अँगल ट्रायंगल मध्ये 60 डिग्रीच्या अपोजिट जी पण बाजू असणार आहे ती काय असणार आहे? रूट 3/2 ऑफ हायपोटेनस असणार आहे. समजलं इथपर्यंत? काही अडचण आहे कोणाला? नाही. नसेल समजलं काहीच काळजी करू नका. हा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल युट्यूब वरती. परत एकदा तुम्ही काय करू शकता? बघू शकता. मला सांगा हे समजलं तुम्हाला? अरे हा या ना. काही अडचण आहे याच्यामध्ये? नाही. मग कळला 30 60 90 चा थेरम कुठून आलेला आहे? समजलं का तुम्हाला? या थेरमला कोणता थेरम म्हणतात? 30 60 90 चा थेरम म्हणतात. समजलं? मग मला सांगा मी तुम्हाला एक गणित विचारतो. तोंडी गणित विचारतोय मला. तुम्ही त्याचं काय द्यायचं? उत्तर द्यायचं आहे. समजा रे एक ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. त्याच्या सगळ्या अँगलची त्याचा एक अँगल 30 डिग्री आहे. एक अँगल काय रे? 30 डिग्री. मी जरा तुम्ही इमॅजिन करा जरासं. नाही तर मी तुम्हाला एक गणित आहे ना इथे करून देतो. याच्यावरून तुम्ही मला सांगायचंय. ठीक आहे. लक्ष द्या. एक कोणता आहे रे? राईट अँगल ट्रायंगल आहे का रे? अरे आहे का? ठीक आहे. हा ट्रायंगल काय रे? ए. हा अँगल काय रे? बी. आणि हा अँगल काय रे? सी ए. समजा रे मी इथं हा अँगल 30 डिग्री आहे असं मी तुम्हाला सांगितलं. आणि हा इथे हा ऑब्विसली राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून किती आहे? 90 आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ही 16 आहे. एसी किती आहे? 16 आहे. एसी किती आहे? 16 आहे. आणि मी तुम्हाला विचारलं मला ए बी सांगा तर सांगता येईल का रे तुम्हाला? एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. भाबड कधीही
जेव्हा विचारलं जातं ना तर उत्तर देण्याची घाई केली नाही पाहिजे. तर विचार करायचा, आपल्याला विचारलं काय. ठीक आहे, एक ट्रायंगल आहे, त्याचा एक अँगल किती रे, 30 डिग्री आहे. हायपोटेनस किती आहे रे, 16 आहे. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला विचारलेलं आहे ए बी किती आहे. ए बी ची काय सांगा, मला व्हॅल्यू सांगा. समीक्षा उत्तर सांगू नको. ठीक आहे, बाकीच्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. कोण सांगतं मला? तुम्ही पॉज करून सांगू शकता. एवढं सिंपल यायचं येत नाही. शुभांगी तुला येत नाही याचं उत्तर? आलंय काय? 2√6 3 नाही शुभांगी, याचं उत्तर 8√3 पाहिजे. कस काय मला सांगा रे. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे. भावांनो आणि बहिणींनो इकडे लक्ष द्या. 9वी वाल्यांनी पण लक्ष द्या इकडे. ठीक आहे, मला सांगा रे, हा 90 आहे, मी हा 30 दिलाय, याचा अर्थ हा असा होतो, हा 60 आहे. हा किती तुमचा 60 आहे. अरे हा या ना, मी तुम्हाला काय विचारलं, ए बी विचारला. ए बी कोणाच्या अपोजिट आहे रे, 60 डिग्रीच्या अपोजिट आहे. जस्ट काय शिकलो, राईट अँगल ट्रायंगल मध्ये अशी बाजू जी 60 डिग्रीच्या अपोजिट असेल ती काय असणार आहे, हायपोटेनसची √3/2 असणार आहे. ठीक आहे, तुमचा हायपोटेनस किती रे, हायपोटेनस किती तुमचा, हायपोटेनस किती आहे, √3/2 ऑफ हायपोटेनस का रे 16. बे एक बे 8 16. 8 × √3 किती येणार आहे रे, 8√3 येणार आहे. तुमचा ए बी किती आला रे, 8√3. सोपं आहे का अवघड आहे, सोपं आहे का अवघड आहे. शुभांगी तुझं काय चुकलं, कोणाचा? ट्रिक किती होतील, 24. 24चे फॅक्टर कोण आहे, 4 × 6 केलं, 4चं रूट काय घेतलं, 2 बाहेर आला. ठीक आहे, 7 × 24 आलं ना. पण तसं नाही करू शकत, तुला त्याचे पूर्ण फॅक्टर्स पाडावे लागले पाहिजे होते ना. ठीक आहे, कसे, 24चे फॅक्टर काय पडतात, एक सेकंड, 24 कसं काय होणार आहे, √3 × 8 मल्टिप्लिकेशन कसं पाहिजे दिदी. मी पण करतोय डोक्यात, 24चे फॅक्टर वाढतोय. हे कधी होतं, आय थिंक मागच्या वर्षी होतं ना, सर्ट्स मध्ये होतं. रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन हे नेहमी इरॅशनल नंबर असणार आहे. ठीक आहे, रूट इंटू रूटचं मल्टिप्लिकेशन होतं, पण रूट इंटू नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन होणार नाहीये. समजलं का. 8 × √3चं मल्टिप्लिकेशन नाही होतो, आपल्याला तिथे जसाच्या तसा काय करावं लागतो, लिहावा लागतो. तुला मल्टिप्लिकेशन करायचं असेल ना तर हा 8 काय √64 आहे, 8 काय √64, मग √64 × √3 होईल, पण 8 × √3 होणार नाही. समजलं, कळलं. ठीक आहे, हे यायला पाहिजे होतं शुभांगी तुला. ठीक आहे, थोडे असे हे बघा, परत तुम्हाला असं वाटतं की ना मी बेसिक का करत राहतो. बघा हे सर्ट्स खूप इम्पॉर्टंट होतं मागच्या वर्षी. लक्ष द्या इकडे, रूट इंटू रूटचं मल्टिप्लिकेशन होतं. समजा √2 असेल आणि काय असेल √3 असेल, तर हे काय असणार आहे रे, √6 असणार आहे. ए दाई, पण रूटची ऍडिशन होत नाही बरं का, रूटची ऍडिशन होत नाही. समजा असं असेल √2 + √3 असेल, असंच ठेवा, हे असंच राहील. हा, पण असं राहिलं रे √2 + √2, तर याला मी 2√2 लिहू शकतो का रे. अरे हा या ना, x + x 2x. ठीक आहे, शुभांगी समजून घे. मग ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन होईल, पण असं मल्टिप्लिकेशन होणार नाही. 2√3 असेल तर ते काय राहील, 2√3. हे असंच राहणार आहे. समजलं. ठीक आहे, मग इथे काय ग, √3 × 8 आहे, तर त्याचं उत्तर काय असणार आहे, 8√3 असणार आहे. म्हणजे तुमची ही बाजू किती आली रे, इकडे नाही, इकडे काय आली तुमची, 8√3 आली. मला सांगा रे, आपल्याला फक्त एक अँगल माहिती होता आणि हायपोटेनस माहिती होता, पण आपण 30, 60, 90चा थेरम वापरून आपण दुसरं उत्तर सांगू शकतो का नाही सांगू शकत. अरे हा या ना, उत्तर द्या मला.
समीक्षा करू शकतो का नाही करू शकत आपण? काढू शकतो का नाही थेरम वापरून? उत्तर काढू शकतो का नाही आपण? मोठ्याने म्हण हो. इट्स इक्वलेबल म्हण हो. गुड. ठीक आहे. चला, 9वी वाल्यांनी हामी थेरम शिकवत असताना लक्ष दिलंय का? दिलंय. स्कॉलरशिपला होता. ठीक आहे, तू बाजूला सरक. स्कॉलरशिपला होता. आणि दुसरं म्हणजे ह्या वर्षी तुम्हाला तिसरा चॅप्टर आहे, कोणता? ट्रायंगल नावाचा. त्याच्यामध्ये हाच थेरम मी तुम्हाला परत शिकवणार. समजलं? कळलं तर समजलंय तुम्हाला कसं करायचंय ते? नाही समजलंय? ठीक आहे, युट्यूब वरती व्हिडिओ येऊन जाईल तर बघून घेशील. ठीक आहे, एकदा. आणि जेव्हा तुमचा ट्रायंगल येईल तेव्हा मी परत सांगेल तुम्हाला. ठीक आहे? काय कशाचं? चॅनलचं नाव काहीतरी युनिक नाव ठेवायला तू सजेस्ट कर वर. काय ठेवायचं? झिंगाट मॅथ्स असं काहीतरी. एक चॅनलचं नाव आहे भन्नाट मॅथ्स असं काहीतरी वेगळं ठेव आपली. मॅथ्स शिंदेवाला. हे भारी जरा युनिक काहीतरी. ठीक आहे, चालेल. मला सांगा, हा थिअरम समजला तुम्हाला? परफेक्ट समजला? यशस्वी समजला की परत एकदा सांगू? नाही ना? गुड गुड. ठीक आहे. याच्यानंतर आणखी एक थेरम आहे, 9वी वाल्यांनी पण लक्ष द्यायचंय. तो थेरम तुम्हाला सुद्धा आहे. कोणता? कोणता रे? 45, 90, 45 चा एकदम सिंपल थेरम आहे. मी मला शिकवायची सुद्धा गरज नाही. अरे तुम्ही सगळे कशाचं कधी ती? ठीक आहे, आपण बघू. हिने केलं होतं पण हिचं का चुकलं बघू आपण. ठीक आहे. अरे लक्ष द्या. आहे ना लक्ष तुमचं सर्वांचं? हा का ना? आहे ना? ठीक आहे, लक्ष द्या. हे असं का बरं होतं रे? असं येत का बरं नाही? लक्ष द्यायचं सर्वांनी इकडे माझ्याकडे. दिसतोय का रे सगळ्यांना? दिसतोय का रे? अरे हा या ना. ठीक आहे. मला सांगा रे, हा कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. याचा हा अँगल किती रे? 90 डिग्री आहे. हा अँगल किती रे? 45. हा अँगल किती रे? 45. इथपर्यंत काही डाऊट आहे का रे? नाही. मला सांगा रे, समजा ए बी आणि सी आपण घेतला. मी म्हणून घेतलं एसी एक्स आहे. एसी काय म्हटलं मी? एक्स म्हणून घेतलं. इथपर्यंत काय अडचण आहे का रे कोणाला? अरे हॉय नाही नाही. मला सांगा रे, हा ट्रायंगल कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे रे? बरोबर, गुड. हा राईट अँगल ट्रायंगल तर आहेच, पण त्याच्या बरोबर हा कोणता? आयसोस्केलस आहे. कस काय? आयसोस्केलसची प्रॉपर्टी काय असते? त्याचे दोन अँगल काय असतात? सारखे असतात. मग ते दोन अँगल सारखे तर त्यांच्या अपोजिट साइड पण काय असतात? सारखे असतात. अरे हा या ना. ठीक आहे, मग मला सांगा रे, इथे हा जो असणार आहे, ठीक आहे, हा जर मी याला काय घेतलं रे? वाय घेतलं तर हा सुद्धा काय असणार आहे? वाय असणार आहे. अरे हा या ना. असणार आहे का नसणार आहे? असणार आहे ना. ठीक आहे, मग मला सांगा रे, जर मग मला वाय ची व्हॅल्यू काढायची असेल, ठीक आहे, तर आपण इथे पायथागोरस थेरम वापरू शकतो का रे? अरे हा या ना. वाय ची व्हॅल्यू काढायची, पण कोणाच्या स्वरूपात? एक्सच्या स्वरूपात. तर मला सांगा, हा इथे आपण कोणता थेरम वापरू शकतो रे? पायथागोरस थेरम वापरू शकतो. अरे हा या ना. इथे असं लिहू शकतो का रे मी? AC² इज इक्वल टू
ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. अरे लिहू शकतो का नाही लिहू शकत सांगा बरं मला. अरे हा या ना, ए बी काय रे वायचा स्क्वेअर, बी सी काय रे वायचा स्क्वेअर, ए सी काय रे, ए सी काय, ए सी एक्स आहे, ए सी काय एक्स आहे, एक्सचा स्क्वेअर आहे, काय असणार आहे एक्सचा स्क्वेअर असणार आहे. मला सांगा रे याचं काय होतं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर काय होणार रे 2y स्क्वेअर होणार आहे. मग मला व्हॅल्यू कोणाची काढायची वाय स्क्वेअरची की वायची, वायची काढायची ना. मग 2 ला मला कुठे पाठवावं लागेल इकडे, 2 इकडे कशाला आहे रे मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे कशाला जाईल डिव्हिजनला. हे असं होतं का रे नाही. तर आपण काय करतो 2 ला काढून टाकतो, 2 मल्टिप्लिकेशनला आहे तर त्याच्या अपोजिट व्हॅल्यू कोणती असते डिव्हिजन ना. तर आपण काय म्हणणार डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2. पण मग असं प्रत्येक वेळेस लिहिण्याची काही गरज नसते, सोपं समजून घेण्यासाठी तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की हा इकडे मल्टिप्लिकेशनला आहे तर तिकडे कशाला जाईल डिव्हिजनला जाणार आहे. तर मी ते एक्स स्क्वेअरच्या खाली कोण आला रे 2 आला की नाही आला. अरे हा या ना, मग मला सांगा इकडे कोण उरला रे वाय स्क्वेअर उरला. मला व्हॅल्यू कोणाची काढायची वाय स्क्वेअरची की वायची, वायची काढायची ना. वाय स्क्वेअरचा वाय कसा होईल रे जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर होईल. अरे हा या ना, इकडे घेतलं तर मला इकडे पण काय करावं लागेल स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. चला मला सांगा एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येईल एक्स येईल. मला सांगा 2 चं रूट काय येणार आहे √2 येईल का रे. अरे हा या ना, आणि वाय स्क्वेअरचं काय येणार आहे वाय येणार आहे. मला परत सांगा रे आपण 1.4 मध्ये काय करायचो व्हेरिएबलला बाजूला काढायचो की नाही. अरे हा या ना, मग इथे √2 इकडे आला बरोबर आहे, वरती कोणी नाही तर कोण 1 इंटू काय आला रे एक्स आला इज इक्वल टू किती आला वाय आला. मला सांगा एक्स काय तुमचा हायपोटेनस आहे की नाही. अरे हा या ना, म्हणजे काय आणि वाय काय रे वाय काय आहे, वाय कोणाच्या अपोजिट आहे 45च्या अपोजिट आहे. मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो की राईट अँगल ट्रायंगल मध्ये 45च्या अपोजिट जी साइड असते ती काय असते 1/√2 ऑफ हायपोटेनस असते. बरोबर, इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला नाही समजलं. ठीक आहे, आजचं लेक्चर इथपर्यंतच होतं आणि बाकीचं आपण उद्या कंटिन्यू करू.